नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त आणि भयानक असा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. हो प्रेक्षकांनो, मालिकेचा आता लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये जरी मिशन तिरंगा आता तारिणी टीम सांभाळत असेल तरीसुद्धा इकडे आता एक तारिणीच्या टीमने खूप मोठी कामगिरी बजावलेली आहे. हो, विक्रम कारखानेने आता तारिणीने रिक्वेस्ट केल्याप्रमाणे आता तारिणी टीमवर लक्ष केंद्रित केलेलं असतं आणि इकडे मात्र विक्रम कारखानेने केदारला एक खूप गुप्त माहिती दिलेली असते. त्या माहितीत आता इकडे मात्र कौशिकी खांडेकर आणि जे जे आता भेटणार असतात आणि याच भेटीत खूप मोठं तारिणी टीमने रेड मार त्यांना रंगे हात पकडलेलं असतं. चला तर या सविस्तर प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इकडे मात्र आता जे जे सर्व तारिणी टीमचं खूप मोठी खडसावून आता त्यांना विचारपूस करत असते. तेव्हा तारिणी मैत्रिणीकडे गेलेली आहे असं जे जेला माहिती मिळते. तेव्हा मात्र पण तारिणी जे जेला विश्वास बसत नाही. पण तरीसुद्धा आता जे जेच्या हाती एक खूप मोठी गुप्त माहिती लागलेली असते की कौशिकी खांडेकरच ही या गुलाबची बॉस आहे असं जे जेला माहिती असते. कारण आता जेवढी कौशिकी खांडेकर यामध्ये गुन्हेगार असते तेवढीच आता ही जे जे सुद्धा आता यामध्ये इन्वॉल्व असते. कारण कौशिकी खांडेकरांसाठीच ही जे जे काम करते. जेव्हा ही माहिती विक्रम कारखानेला माहिती पडते तेव्हा मात्र आता तो तारिणी टीमला अलर्ट करते. आता इकडे जे जेला भेटून हा केदार घरी जातो आणि तो पूर्णत्व आता तारिणीचा विचार करते. तेवढ्यातच एका अननोन नंबरवरून केदारला कॉल येते आणि सांगते की मला तुला भेटायचं आहे. त्यावर आता केदार नेहमीप्रमाणे ज्या भेटीचं ठिकाण आता तिथं सांगितलेलं आहे तो म्हणजे फोन केलेला असतो विक्रम कारखानेने. आता विक्रम कारखाने भेटतो आणि आता केदारला सांगतो की हे बघ, मला तुला सांगायचं आहे, जरी तारिणी तिरंगा मिशनवरती गेलं हे फक्त तुला माहिती आहे असं मला तारिणीने सांगितलं होतं. पण आता जे तारिणी इकडलं मिशन सोडून गेलेली आहे तो म्हणजे गुलाबचा बॉस शोधण्याचा आणि तिच्या आईचा खुन्याचा पकडण्याचा. तर आता मात्र माझ्या हाती खूप मोठी गुप्त माहिती लागली. तारिणी जेव्हापासून गेली तेव्हापासून मी सर्व या प्रकरणात स्वतः इन्वॉल्व आहे आणि माझ्या टीमच्या हाती एक गुप्त माहिती लागली की आज दुपारच्या वेळेला आता ही कौशिकी खांडेकर आणि ही जे जे मात्र आता एका ठिकाणी भेटणार आहे आणि इकडे मात्र आता खूप मोठी युवराजला जिम्मेदारी देण्याचा या दोघींचा खूप मोठा प्लॅन आहे. त्यावर आता इकडे केदार बोलतो, पण सर जे जे मॅडम तर पोलीस ऑफिसर आहेत ना. त्यावर आता विक्रम कारखाने बोलतं की हो बरोबर आहे, आजपर्यंत मी जे जेची सर्व खूप मोठी हिस्ट्री काढली तर जे जे ही खूप लाज घेणारी आता पोलीस ऑफिसर आहे. पण तिला आजपर्यंत कोणीही रंगेहात पकडू शकलं नाही. पण आता ती कामगिरी तुम्हा तारिणी टीमला कंप्लीट करायची आहे. माझ्या टीमनुसार जे जे ही खूप मोठी करप्ट इन्स्पेक्टर म्हणजेच खूप मोठी ऑफिसर आहे आणि मात्र ही आतापर्यंत कौशिकी खांडेकरांसाठी जेव्हापासून ऑन ड्युटी आहे तेव्हापासून ती काम करत आहे. ह्या दोघी कॉलेजच्या गुप्त मैत्रिणी आहे असं मला हाती लागलेलं आहे. पण तुम्हाला तारिणी टीमला या दोघींना रंगेहात पकडत आता माझ्यासमोर आणायचं आहे. त्यावर आता असं रॉने सांगितल्यावर इकडे यस बॉस म्हणत आता इकडे लगेच सारंग निघतो. सारंग निघण्याच्या अगोदर बोलतो की सर तारिणी ठीक आहे ना. त्यावर आता इकडे रॉ बोलतो की हो, तारिणीला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, तारिणी ओके आहे. त्यावर आता इकडे लगेच असं बोलत आता केदार निघतो आणि तारिणी टीमला अलर्ट करतो. तेव्हा मात्र आता तारिणी टीमवर स्वतः तारिणी टीमचा हेड जो असतो आता तारिणी नसल्यावरती केदार, इकडे मात्र आता केदार कौशिकीच्या मागावरती असतो घरी. तर दुसरीकडे आता फातिमा इकडे जे जे मॅडमवरती लक्ष ठेवून असतं आणि ते वेळ आलेलं असतं ज्या वेळेस आता कौशिकी खांडेकर घरातून बाहेर पडलेली असते आणि तिच्या मागावरती केदार असतो. तर इकडे कुठं ना कुठं आता दयानंद खांडेकरांना सुद्धा आता कौशिकीचं हे गुप्त बोलणं ऐकलेलं असतं की गुलाबशी आता जसा युवराज
दुसराच काही कनेक्शन निघालेलं नाही आहे असं दयानंद खांडेकरला वाटतं. तर इकडे मात्र कौशिकीच्या माघारी केदारसुद्धा असतो आणि खरंच कौशिकीचं काय चाललेलं आहे, गुलाबची काय कनेक्शन आहे याचा शोध दुसरीकडे आता हा दयानंद खांडेकरसुद्धा घेत असतो. म्हणून तो सुद्धा आता कौशिकीच्या मागावरती असतो. तेवढ्यातच मात्र आता इकडे जे सुद्धा आता पोलीस स्टेशनमधून पोलीसच्या ड्रेसमध्येच निघालेले असते की कोणावर काहीही शंका न घेतलेली पाहिजे म्हणून. तर इकडे अशा ज्या ठिकाणी रॉने सांगितलं त्या ठिकाणीची या दोघीची गुप्त मीटिंग होते. पण मात्र आता कौशिकी घराबाहेर पडण्याच्या अगोदर आता केदारने काम केलेलं असतं ते म्हणजे आता तिच्या साडीला मायक्रोफोन लावलेला असतो. या मायक्रोफोनने आता ह्या दोघी काय चर्चा करतात, खरंच यांच्यामध्ये काय संवाद होता, हा शोध आता केदारला प्रूफ म्हणून हवा असतो. म्हणून आता खूप मोठ्या ठिकाणी आता ह्या दोघी भेटायला जातात आणि एवढी सिक्युरिटी असते या दोघींसाठी की आता शक्य नसतं तारिणी टीमला या दोघींपर्यंत पोचायचं. तेव्हा मात्र इकडे आता दयानंदसुद्धा आता यांच्या मागावरती असतो. तेवढ्यातच आता तारिणी टीम सर्व काही मायक्रोफोन लावलेला असतो त्यामुळे सर्व काही बाहेरून ऐकत असतात. तेव्हा आता कौशिकी आणि तारी इकडे मात्र कौशिकी आणि जेव्हा जे भेटतात तेव्हा मात्र आता अगोदर मिठी मारतात. तेव्हा आता केदारला शंका येते की ह्या असं का भेटतात, असं का बोलत आहेत की अगोदरच आहे, म्हणजे रॉने सांगितल्याप्रमाणे खरंच ह्या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत ही आता 100% खात्री झालेली आहे. तेव्हा मात्र आता इकडे या दोघींचं खूप मोठं प्लॅनिंग होते की कशा प्रकारे आतापर्यंत ड्रग्सचं जे काही बिझनेस यांनी थांबवलेलं होतं कारण ही क्राईम ब्रांचची टीम यांच्यापर्यंत पोहोचलेली होती. तर इकडे मात्र आता लगेच जे बोलते की हे बघ, आपण आता येणाऱ्या बुधवारी खूप मोठं ड्रग्सचं सप्लायचं काम करणार आहे कारण आता खूप मोठी रक्कम आपल्या हातात येणार आहे आणि यानंतर आपलं खूप मोठं या जगात नाव होणार आहे. या ड्रग जगात आपलं खूप मोठा बादशाह होणार आहे. कौशिकी तू खरंच कॉंग्रॅच्युलेशन असं बोलत आता शुभेच्छा देते. तर इकडे कौशिकी बोलते की तू आहेस म्हणूनच माझं सर्वस्व आहे. त्या तारिणी आणि केदारला काय वाटते की ते पोलीस आहेत हे मला माहिती नाही, पण माझी जे आता त्याचीच हेड आहे म्हणून ते काय करतात, कुठं जातात आणि कुठं रेड मारणार आहे हे मला सर्व तुझ्यामुळेच तर माहिती पडतं. जे खरं तर मी हे काम फक्त तुझ्यामुळेच करू शकतो असं माहिती मिळते. तर आता इकडे केदारनी ऑर्डर दिलेले असतात तारिणी टीमला की चला आता तेच आपल्याला माहिती पटलेली आहे की खरंच या दोघीच ड्रग जगातील बादशाह आहेत आणि ह्या दोघीच गुलाबच्या बॉस आहे. आणि यांनीच आता या दोघींनी अशी सुद्धा शंका आहे की या तारिणीच्या आईचा खून केलेला असतो. तर इकडे मात्र आता ज्या काही सिक्युरिटीत आता इकडे ह्या कौशिक यांनी जेची मीटिंग होत असते त्या सर्व सिक्युरिटीला आता तोडून पार करतात. ते म्हणजे आता विक्रम कारखान्याची टीमसुद्धा तिथं पोचलेली असते आणि आता विक्रम कारखाने आणि तारिणी टीमने मिळून सर्व सिक्युरिटी गार्डला आता मारून टाकलेलं असतं आणि या दोघींपर्यंत पोचलेलं असतं. तेव्हा मात्र आता खूप मोठा रहस्याचा उलगडा झालेला असतो की तारिणी टीम इथं पोचलेली असते. तेव्हा जे बोलते की तू इथं तारिणी टीम, मी ऑर्डर दिले नाही आणि तुम्ही इथं काय करता. तेव्हा आता विक्रम कारखाने समोर येते आणि विक्रम कारखानेला समोर बघता क्षणी इकडे मात्र जेची बोलती बंद होते. तेव्हा आता जे हादरून जाते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की आपण खराब काम केलेलं आहे, वाईट कामाचा हा अंत होतोच हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तर इकडे आता कौशिकी जेव्हा केदारवर आवाज चढवते तेव्हा मात्र आता इकडे कौशिकीच्या सुद्धा आता हा केदार कानाखाली मारते आणि हे सर्व लपून दयानंद खांडेकर बघत असतो. तर आता दयानंदच्या लक्षात आलेलं असतं की केदार हा पोलीस ऑफिसर आहे आणि गुलाबची बॉस ही कौशिकीच आहे. तेव्हा मात्र आता काहीही न बोलता तिथून खांडेकर कुटुंबात आता हा जो काही दयानंद खांडेकर आहे हे सर्व सत्य घेऊन परततो. तर इकडे मात्र आता कौशिक यांनी जेला स्वतः तारिणी जरी तिरंगा मिशन आटपत असली तरी मात्र आता गजाहाड केदारच्या हुशारीने आणि विक्रम कारखान्याच्या मदतीने इकडे कौशिकी गुलाबची बॉस आहे तिने कबूल केलेलं असतं आणि जे सुद्धा तिच्यासाठीच काम करते हे जेने सुद्धा कबूल केलेलं असतं. अशा प्रकारे आता केदारच्या हुशारीने खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला आहे आणि गुलाबच्या बॉसचा आता खूप मोठा रहस्यमय स्पर्धा बाहेर आलेला आहे. तर असंच तारिणी मालिका बघत राहा माझ्या या चॅनलवरती. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन. स्वामी समर्थ.